भूमिगत पार्किंगला विरोध आहे. तुमच्यापर्यंत काय नक्की माहिती आहे? सध्या हे प्रकरण जे घडते ते कशामुळे? ते एक बेसिकली आहे की हे जे ट्रस्टी आहेत हे बीजेपीच्या बाजूने आहेत, याच्यामध्ये दुमत नाहीत. दीक्षाभूमीची ही जी जागा आहे ही शासनाने असेंब्लीमध्ये ठराव करून मंजूर करून दिली होती. त्याचं एक दीक्षा घेतल्याचं स्मारक व्हावं अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्या बाजूला सुद्धा एक समाज कल्याण खात्याची जागा होती, तीही असताना नंतर शासनाने दिली अशी परिस्थिती आहे. लाखो लोक येतात विजयादशमीला. त्यांची कोणाचीही तक्रार नाही की आमची पार्किंगची आहे, किंवा आजूबाजूला राहणारी जी लोक आहेत त्यांचंही पार्किंगचा असणारा कुठेही प्रश्न नाही आणि इश्यूही नाही अशी परिस्थिती आहे. पण हा नुसता मला वाटतं एक कमर्शियलायझेशन करण्याचा भाग असं मी त्या ठिकाणी मानतोय. ट्रस्टीजचा हा कमर्शियलायझेशन करण्याचा भाग आहे आणि म्हणून त्यांनी तिथे पार्किंग सुरुवात केली असत आणि लोकांची गरज आहे म्हणून त्याला सर देतात आहेत. हे आंदोलन होणार होतं ह्याच्या दिसत होतं. ट्रस्टीशी अनेक जण बोलत होते, सांगत होते, पण ते ऐकायला काही तयार नव्हते. आणि आज आपण बघत असाल की नागपूरमधल्या अनेक संघटना या आंदोलनामध्ये उतरल्यात आणि ते पार्किंगच नुसतं विरोध करत नाही आहे, तर जे काही